आज आपण चांगलं काहीतरी ऐकायला आलोय, बरोबर आहे की नाही? पैसे कमवायसाठी कोणतरी सांगत असेल, अध्यात्मासाठी सांगत असतील, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजेत. तर कमवलेल्या पैशाचा उपयोग आहे. अध्यात्म सुद्धा कसं असतंय, शरीर साथ दिलं तरी माणूस अध्यात्माच्या मागे काहीतरी करू शकतो, बरोबर आहे ना गुरुजी? अध्यात्म आणि आरोग्य या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात जगात जर सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर जो निरोगी आहे तो घरात श्रीमंत आहे. नाहीतर खूप कोट्यावधीची इस्टेट आहे आणि गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, जाऊ दे तिकडे, बीपी आहे, शुगर आहे, काय उपयोग आहे का त्या पैशाचा? आयुष्यभर कमवायसाठी आपण लागलेलो असतो आणि ज्यावेळेस पैसे कमवतो त्यावेळेस मात्र आजारानं जर समजा जडलं तर मग काहीच उपयोग राहत नाही, तुम्ही काहीच खाऊ शकत नाही. मग पथ्य पाणी पाळा, हे करा ते करा, औषध, आणि ते रोज परमेश्वरला बोलवायचं, देवा मला घेऊन जा म्हणायचं. याला काय आयुष्य म्हणतात काय? म्हणतात काय? हा मग होई नाही का तर मला कळू दे. कोल्हापुरी भाषेत चालतंय ना? हा, तसं काय आपली भाषा जवळपास सेमच आहे. इकडची भाषा तिकडे कळत नाही, पण तिकडची भाषा मात्र इकडे. कोकणातली माणसं हुशार असतात. नाही खरंच आहे. तर चला, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, पण ते हसत खेळत राहून. एकेकाचं तोंड बघितलं ना शेणानं सारवल्यासारखं असते, हसतच नाही हो. लॉटरी लागली तरी हसत नाही, एकेकाला पोरगी पटली तरी हसत नाही. काय सांगायचं, टेन्शन मध्ये असतात पोरगी पटली म्हणून. हा बघा की पटली 8 दिवस तेवढं तोंडावर सारखं तेज असते बघा. 8 दिवस काय करत असेल ती, काय करत असेल, जसं तिच्या मागण्या वाढतात तसं आता मी काय करावं इकडे जास्त चाललेलं असतंय. तर हसत खेळत जगायचं. आयुष्य किती आहे कुणाला माहित नाही, जीवनात किती क्षण परमेश्वरानं दिल्यात आपल्याला काही माहित नसतंय. पण जे मिळाले ते हसत खेळत घालावं, आनंदात आयुष्य जगावं एवढं मात्र मला माहिती आहे. आणि आजपासून पाया पडतो सगळ्यांचे. तुम्ही बरेच लोक आहे, सगळेजण लाईन न उभं राहा, मी प्रत्येकाचे पाय धरून पाया पडतो, पण आजपासून हसत खेळत राहावं. कारण काय, हसणं काही विकत मिळत नाही, फुकट मिळते, बरोबर आहे का नाही? कुणी पाय घसरून पडलं तरी हसायला येते, बरोबर आहे ना? कशावरही माणूस हसू शकतोय. त्याला काय विकत घ्यायला लागतं का? पैसे खर्च करायला लागतात का? दवाखान्यात गेल्यावर दुःख विकत घ्यायला लागतं, हे लक्षात घ्या. लाख रुपये भरा मग ऑपरेशन करतो असतंय का नाही? ते विकत घ्यायला माणसं पुढच्याकडेला असतात बघा. पण हसायचं म्हणलं ना, का कुणास ठाऊक मला याची पित्र स्वर्गातच जातात. प्रत्येक गोष्टीला माणसं कसं माहिती का, चांगलं केलं ना, घर बांधलं की कसं असतंय, आयुष्यभर कष्ट केलं, कष्टाचं चीज झालंय, मी घर बांधलं. आणि चुकून मापून जर त्यात काय जर त्रुटी काढायला लागल्या तर इंजिनियरला नाव ठेवत असते. काय ते इंजिनियरच बरोबर गावला नाही आम्हाला. ते असंच आहे बघा, तसंच आहे. चूक झाली की दुसऱ्याकडे बोट करतात, मी चांगलं झालं की स्वतःकडे. लग्न ठरवणारी माणसं तर लईच बेकार कार्यक्रम, ते कुणी ठरवूच नाही मला असं वाटतं आता हल्ली. तरी चांगली राहिली नाव बिन घेत नाही तो, पण चुकून मापून जर काय वाईट घडलं, काय त्यानं माझी वाटच लावायची ठरवली होती. त्याच्यामुळे माझं काय बघा आयुष्याचं पूर्ण असं झालं तसं झालं हे म्हणणारे लोक आहेत. त्यामुळं विनंती करतो, त्या असल्या कुठल्याही झंझटीत न पडता मस्तपैकी आयुष्यात जगायचं. जे क्षण मिळाले ते हसत खेळत आनंदात घालवायचं. माणसं खाण्यापिण्यात पथ्य पाळतात बघा, डाएट करायचं, उपाशी मरतात का कुणास ठाऊक. बरीच लोक आहेत बघा, गोड खात नाही मी, तिखट खात नाही मी, का तिखट खाल्लं की जळजळते हो खूप. तेलकट खात नाही कारण का ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलंय, अमुक झालंय तमुक झालंय. मग गवत खातोच, तुझ्या पुढ्यात पिंडी आणून टाकू का होताची? काय खाणार काय? बायकून असलेलं काय करून घालायचं तुम्ही सांगा बरं? व्हेज खाणार नाही, नॉन व्हेज खाणार नाही, अमुक नाही. परमेश्वरानं मनुष्य प्राण्याला पंचपक्वानाचं ताट खायची परमिशन दिली आहे का नाही? व्हेज बी चालते, नॉन व्हेज बी चालते. गाईला किती भूक लागली तर कोंबडी शिजवून खाती का ती? वाघाला किती भूक लागली तर गवत खातो का? प्रत्येकाचा ठरलेला आहे आहार. पण माणूस मात्र काही करून खाऊ शकतो, खातो की नाही? मग खावावं का नाही? खायचं नाही, पथ्य पाणी पाळायचं. मी वजन कमी करायला लागलोय, सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवतोय, दिवसभर काही खात नाही, मग मरजाच तिकडे. का उपयोग आहे असल्याचं? अशानं जगूच नाही मला वाटतंय. सकाळी जेवतोय संध्याकाळी 5 किलो वजन कमी केलं. वजन कमी झालं नाही, तुझं शरीर कमजोर झालं. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. खाणं जे खातो ना ते जिरवायसाठी फक्त व्यायाम करायचा, तर शरीरात ताकद येणार. आणि शरीरामध्ये ताकद आली
की कुठलाही आजार असू दे, कुठल्याही काय असू दे, पेशंटच्या मध्ये ताकद पाहिजे त्याला जाता जाता ठार मारण्याची, बरोबर आहे ना? नाही कुठलाही जंतू विषाणू बॉडीत गेला की लगेच ह्याला सर्दी, पाणी बदललं की लगेच ह्याला बघा सर्दी झाली, खोकला झाला. अरे ते काही पचवण्याची ताकद आपल्याकडे असायला पाहिजे. ती जर असायला तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि ते असावे असं वाटत असेल तर आजपासून पथ्य पाणी बंद करायचं. ते म्हणणं हे बहुतेक आम्हाला मारायला चाललंय वाटत. व्यायाम करायचा, खाणं आणि व्यायाम या दोन गोष्टी ठेवल्या ना तुम्हाला दवाखान्याचं तोंड बघायची गरज लागत नाही, कुठल्या डॉक्टरला पैसे बी द्यायची गरज लागणार नाही. नाहीतर हे उपाशी राहायचं, डाएट करायचं आणि काय काय खायचं नाही, काय उपयोगच नाही आयुष्यात. पंचपक्वान मनुष्यपाणी खाऊ शकतोय का नाही? पंचपक्वान मग खाल्लं पाहिजे. गोड खाल्ल्यावर शुगर वाढते. व्यायाम कर, चालायला जा, फिरायला जा, कशाने शुगर वाढते तुझी? आज काय झालंय, माणसाला आराम खूप झालेला आहे, शारीरिक कष्ट कमी झालेलं आहे प्रत्येक गोष्टीला. बघा पूर्वी शेतावरती लोक जायची, उन्हात तानात दिवसभर काम करायचे. आता आहेत का तसं? आता काम करत नाही. आता टीव्हीला सुद्धा रिमोट आला, एसी आला, त्याला सुद्धा रिमोट, फॅनला रिमोट आलाय. आता हल्ली तर उठून बटन मारायची गरज लागत नाही. ही आज परिस्थिती आहे. आणि किती आराम, म्हणजे शरीराला जेवढं तुम्ही आराम द्याल तेवढं ते आजाराने भरेल. आणि जेवढं वापरात राहाल, जेवढं वापरात ठेवाल तेवढं ते मस्त राहते बघा. नाहीतर बिनकारणाची वजन वाढलेली जनावर हिंडताना दिसतात बघा. नंतर नंतर गुडघे दुखीचा त्रास, चाल बोजाच आवडत नाही हो. असं करत चालतात. नंतर अगोदर बघितलं तर काय सांगायचं, ठराविक दिवस बघितली का अशी सुंदर दिसते, अशी सुंदर दिसते, एकदम चवळीच्या शेंगेसारखी. आणि नंतर बघितलं की आणि त्यात दम लागते रे बाबा. माझ्याच वयाची मला भेटायला येतात, आमच्या वर्गातल्या पुरी येतात अशा करत. तू आपला बरा राहिला आहेस, आमची अवस्था बघ, आम्हाला काहीतरी दे की. मर जा की तिकडे. त्यावेळेस पटली असतीस म्हणजे बरं झालं असतं की नाही मला. त्यावेळेस पाठीला बघ, त्यावेळी नाही म्हणलीस. मी आता असं की मला काहीतरी दे. त्यावेळी रिस्पॉन्स दिला असता तर आता तुला असं दिवस बघायला मिळालं असतं का? गंमत म्हणून सांगितली. नाहीतर सगळ्यांनी कॉलेजमध्ये ह्याच्यात लाईफ मध्ये धोका खाल्लेलाच असतोय. आणि धोका कोण देते माहिती आहे? जिच्यावर खरं प्रेम केलं, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तीच आपली वीज नाही. शेवटी आई वडिलांनी बघून दिलेलीच नाही लागते. असं काय सगळं तुमच्या बाबतीत नाही. हे पण कार्यकर्ते काही कमी नाही. साडीच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई असते का, तिच्याकडे सुद्धा बघत उभा. बायको किती सुंदर असू दे, टू व्हीलर वरती मागे घेतलेली असली तरी यानं पुढे रस्ता बघून चालला बघा नाही. नक्त सक्त दिसलं तर हळू जाणं टाळा. बायकोची कोपरकडीच घालते पाठीमानं, पुढे मग धडीची म्हणून. काय सांगायचं, यांना वाटतंय मी मेलो तर माझ्या बायकोचं कसं व्हायचं. तू मरच, तू मर, तुझ्या पॉलिसी आम्ही इकडं जगतो. तुम्हाला वाटत असेल यांचं लय प्रेम आहे, माझ्या माघारी बायकोचं कसं होईल. लय झालं तर 15-20 मिनिटं अति प्रेम असलं तर अर्धा तास बायको रडते, त्याच्या पुढे रडत नाही. माझं पटत नसेल तर मरून बघा. अर्ध्या तासानंतर नुसता पदर आडवा, कोण कोण आल्या, ही आली का, ही आली का. आता हिला काय माहिती सांगा, ती नंदुबाई राहिली तिकडे. थांबा थांबा म्हणते, अजून आमची मालवणवरनं एक नंदुबाई यायची. तू रडायच्या ना, आता तुला कसं कळलं, पदरातनं बघितल्याशिवाय समजलं. आणि तुम्हाला पोचून आल्यानंतर शेजारची बाई नुसतं म्हणायचं अवकाश असू दे, खा. नको नको नको, मला का आता अन्न गोड लागणार नाही, आमचे हे गेले, मला कसं व्हायचं. पोरांच्याकडे बघून खा म्हटल्यानंतर एवढा भात काशीवर आणि आमची मागून मागून उपाशी कोण मिली का आजपर्यंत. झालंय सगळं. म्हणून काय माहितीये का, काही असू दे ह्यांच्याकडे विचारू नका, हे तुमच्या मरणावर टाकलेलं आहे. ही काय ग बसत नाही. हे समजा चुकून माकून बायको मिली, हे आता कसं व्हायचं, काय करायचं. मित्र म्हणला माझ्या ओळखीतले एक आहेत ग, बस लगेच तोंड बंद, आवाजच बंद. परत आल्याबरोबर त्याला फोन, मागाशी काय तर म्हणत होता. तुम्ही फोटो जोडी नेऊन पाया पडते, बघ मुलांच्यासाठी करून आणल्या, नाही तर तू बदल रुसतो. आता ती मिली ती काय रुसती. हसत चला, हसत खेळत राहावा, आनंदात राहावा, आयुष्य सुंदर बनवा. सुंदर बनवायचं जगायला काय लागतंय माहिती आहे तुम्हाला? काहीच लागत नाही. इतर प्राणी पक्षी आपल्याला वाटतंय पैसा पाहिजे, सगळं पाहिजे. काय पैसा गाडी बंगला काय संघ येणार आहे का? सोबत आहे काय?
इतर प्राणी पक्षी विदाऊट पैशाचे जगतात की नाही? हा, चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते. गर्व आहे का तिला? आम्ही आयुष्यात एक घर बांधायचं, आता बी कर्ज काढून 2 BHK किती बांधायचं? 2 बेडरूमचं घर. यानं शाण्यानं बेडरूम मध्ये झोपावं नाही, घर बांधलंय म्हणलं की हॉलमध्ये फेऱ्या मारता याचं कधी फिटायचं म्हणून तो बांधलंच कशाला? म्हणून आयुष्यात एकच घर बांधतोय आम्ही. कर्ज काढायचं, हॉलमध्ये फिरायचं काय कसं व्हायचं, कधी फिटायचं. गेला तर आला अटॅक, त्यात 3 महिन्याच्यात हेच मेला. आणि आम्हाला सवय काय मध्ये घर बांधल्यावर गप आता जाऊ तिकडे, एखाद्यानं कर्ज काढलं किंवा काय काढलं, गप त्या घरात राहावं पण नाही, गप आपला पण पूजा घालावं राहावं पण नाही. वास्तुशांतीला बघा पाहुणं बोलवायची खोड लई दांडगी आपल्याला. वास्तुशांतीला ते आलेलं पाहुणं गप जाईत नाही, त्याला अगोदर तुम्ही घर बांधलेलं बघिवलेलंच नसते, अजिबात नाही. आयला म्हणते हिनं घर बांधलंच कसं, हे त्याला पहिला प्रश्न जातोय. आणि आल्यानंतर कुठं नाही कुठं खोड काढत बसते बघा. हा, मी पण आमच्या आईला घर बांधून दिलं गावाकडं. आईला म्हटलं तुझं पूजा करा आणि गप्प राहत्यात. आई म्हणली नाही माझ्या लेकानं बांधून दिलंय, सगळ्या पाहुण्याशी दाखवणार, जे ओळखीची नाही त्यांना पण वास्तुशांतीला आमच्या आईने बोलली. एकही न नावं ठेवता न काय नाही काय. एक जण आला म्हटलं आजीना आतनं कशाला काढलाय राव, बाहेरनं काढला असं वर 2 कुळं ठेवता आले असते. मी माझ्या आईला राहायला गेले, कुळं ठेवायला गेलंय का? एक जण आला मला म्हणला बाथरूम मध्ये 2 बल्ब लावल्यात नाही का, पैसा कुठे बी खर्च कर. मी म्हटलं उद्या तिथं मर्क्युरी लावून मी डान्स करता आंघोळ करणार, तुला काय करायचं? अजून एक वाढवणार आहे. एक तेवढं होतं बघा, देवा परमेश्वरा आईचं पांग फेडलास रे बाबा माऊली. म्हणला घर असलं भारी बांधलंस, असलं भारी बांधलंयस, खरंच रे माऊलीचं पांग फेडलास. म्हणला एवढं सगळं चांगलं केलंयस, खरं जेवण एवढं बेकार घातलंस नाही. आता आम्ही काय मारावं का काय? म्हणजे कुणी असू दे, म्हणून कधी कुठलं तुमचं तुम्ही घर बांधा, पाहुण्या रावळ्यांचं गिफ्ट यायच्या जीवावर तुम्ही काय बसू नका, त्यात पूजा घालायची ना आपला आपण राहायचं. म्हणजे दरवर्षी नवीन घर बांधाल. चिमणी बघा काय करते, दरवर्षी नवीन घर बांधते. बोलीते का कोणाला वास्तुशांतीला? एकच दार ठेवते, ते बी खालनं. ज्याला यायचंय त्याने येणे, पडलं. आम्हाला मुलाबाळांची काळजी. 2 मुलगा आहेत म्हणलं 2 दरवाजे ठेवून घर बांधते, छोट्याचा मोठ्याचा. आणि तुझा गोट्यात, तू म्हशीच्या शेडत, बरोबर. नाहीतर देवळात झोपायला म्हातारं खोकतंय म्हणून देवळात. बघा एकच दरवाजा ठेवायचा, ज्याला यायचं त्याने ये, ज्याला नाही त्याने गेटावर. घराच्या आशेनं कुणी सांभाळू शकते, टेन्शन कशाला घ्यायचं? हे काय झालंय, बिनकारणाचं टेन्शन आणि बिनकारणाचे आजार घ्यायची आपल्याला लय घाणेरडी सवय लागली. माफ करा, माझी पुढे भाषा थोडीशी हे येते, तुम्हाला वाटेल हे असं का बोलते, पण खरंच आहे. आपल्याला विनाकारण बघा आजार जरा काय झालं ना की लगेच काय खरं नाही, बहुतेक आता मला कॅन्सरच आहे वाटतं म्हणायला चालू कर. त्यात शेजापाजारची एखादी असते का नाही, तिला लई कळ असते बघा, की ती बाई अंगावर काढू नकोस गर आता माझे बघ, नाही तर तुला काय तर झालं तर मी काय करायचं, मर जा बघू तिच्या संग, ती मेल्यावर तू मरतीस का बघू बरं. हे नाही, ही भीती घालणार. ते बिस्किट पुढे घेऊन बघायला तर त्यांना यांना घरात घ्यायचं नाही, लय भीती घालून जातात. 10 रुपयाचा बिस्किटचा पुढा घेऊन येतील, म्हणते अगं राधा कशी होतीस, कशी झालीस ग, पाक पाली ठिकरा पडलीस नव्हता, आणि काय तुझ्या चेहऱ्यावर तेज गेलं आणि अमुक गेलं तमुक गेलं. तिचा हाय नाही ते पण त्याचा कॉन्फिडन्स घालवून टाकतो आणि ती पाक मरती. आणि तुम्हाला एक पाया पडतो माता भगिनींना, कुणाचं तर ऑपरेशन झालं असलं ना त्याला बघायला तेवढं जाऊ नका तुम्ही. त्याचं मडच घालला ती गेला, ती गेल्यावर गप जाईत नाही, गप बसत नाही, तिथे गेली की रडायला चालू. एवढं 3 लाख रुपये घातलं तरी काय, त्याला वाटते बहुतेक डॉक्टरनीला सांगितले माझा कार्यक्रम आहे, मरतयच त्या, रडायलाच चालू आहे यांचं. काय नाही, विनंती करतो हसत खेळत राहा, आनंदात राहा. एक गेम खेळायचं का, लहान व्हायचं का सगळ्यांनी? कोण कोण खेळणार हात वरती करा बघू. बघा बाकीच्याशी काय झाले मग, पाठीमागं काय तुम्ही काय ऐकायला आलेलं नाही का हो? तुम्हाला निरोगी व्हायचंय का नाही? लंगडी घालायला लावणार नाही लहानपणी. बघा हात वर करण्यासारखी सोपी गोष्ट कुठलीच नाही. बघायचंय का तुम्हाला? चला, मरण पुन्हा कुणाला नको आहे तिने हात वरती करा. कुणाला मरायचं नाही तिने करा बघू हात वरती. बरं मरायचंय तिने करा बघू. ज्यांना मरायचंय तिने करा बघू. बरं काहीच करायचं नाही तिने करा बघू.
कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्स नाही. खेळणार का नक्की? सगळेजण म्हणला होय म्हणला तर खेळून, नाही तर आपण पुढे जाऊया. नक्की बघा, एवढं सांगितलंय ताई. आता तुम्हीच कार्यक्रम ठेवला, तुम्हाला सांगतो एक गेम खेळायचा का? नक्की माझं ऐकणार? तरी सुद्धा 90% ऐकत नाही. चॅलेंज आहे माझं, मी प्रत्येक गोष्ट पटवून देणार. पहिले बाबा गेम खेळायची का? नक्की पाठीमाग तर हात वरती करा. ऐकायला येत नाही आवाज. खेळायचं असेल तर कारण की तेवढ्यासारखं सोपं कोण काहीच काम नाही. बघू बरं. हा ओके. आता मी सांगतेला ऐकायचं आणि तिथून पुढे गेम चालू करायची. ओके सगळ्यांनी खेळ, जागेवर बसून खेळायचं. एक गेम खेळायची. तुम्ही 90% लोक माझं ऐकणार नाही. ही गेम आहे आणि ती मी पटवून देईन. बघा मी उघड उघड सांगते तरी पण. सुरुवातीला हात जोडायचे. पुढे सांगा बरं काय करायचं. मी काय सांगितलं पहिलं ऐकून घ्यायचं आणि मग खेळायचं. हात जोडायला सुरुवातीला हात जोडायचे. ओके. आणि मी स्टार्ट म्हणलं की हात असे एकमेकावरती जोरात जोरात घासायचे. थांबा ऐकून घ्या, ऐकून घ्या. बघा बघा सुरुवात बघा. हात जोडायचे. मी स्टार्ट म्हणलं की जोरात 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 चोळायचे. स्टॉप म्हणलं की लगेच थांबायचं. स्टॉप म्हणलं की थांबायचं. आणि 1 2 3 गो म्हटलं की ताली वाजवायची. काय करायचं? 1 2 3 गो म्हटलं की ताली वाजवायची. समजलं? खेळायची काय? नक्की पाठीमाग सगळे तयार आहे काय? हात वरती करा. कोण तयार आहे त्यांनी? चला हो की आता बघा सगळे मगाशी वाटते 10,000 रुपये काढते वरती आता म्हणून हात वरती करत नव्हती बहुतेक. चला हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात. आवाज आला पाहिजे पाठीमागे. आवाज आला पाहिजे. जोरात जोरात जोरात. स्टॉप. काय सांगितलंय? काय सांगितलं? काय समजले? 90% लोक टाळ्या वाजवल्या का नाही? हे ऐकले नाही. माहितीये का? परत सांगू. समजले ना? आता एकदाच. हा चला हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात जोरात. स्टॉप. परत हात जोडा. स्टार्ट. जोरात 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 जोरात. स्टॉप. 1 2 3 गो म्हटलं. मी काय सांगितलं? 90% माझं ऐकणार नाही. पटलं की नाही? 1 मिनिट आपण गेम खेळलो. कुणाला कर्ज लक्षात आलं का? माझा कर्जाचा हप्ता आहे. आलं कुणाला लक्षात? घरात काही शिल्लक आहे नाही? होय इकडं तिकडं. कुणाच्या काय डोक्यात आलं का? आजार लक्षात आला का कुणाच्या? आला कुणाच्या लक्षात? 1 मिनिट का असं आपण आनंदात जगलो, निरोगी जगलो की नाही? गुडघेदुखीवाल्यांना पण गुडघेदुखी लक्षात आली नसेल. डोकेदुखीवाल्यांना पण डोकेदुखी लक्षात आली नसेल. आली का? नाही ना? 1 मिनिटाचं 1 तास आणि 1 तासाचं एक आयुष्य असं जगायला काय हरकत आहे? पैसे खर्च केले का आता तुम्ही? फुकट. आयुष्य जगायला आपल्याला काही खर्च नाही. तसं निरोगी राहण्यासाठी सुद्धा काही खर्च नाही. लो मेंटेनन्स मध्ये चालणार आपली बॉडी आहे. बघा पिझ्झा बर्गर खाल्यावर तब्येत होती असं काय का? बॉडी होती. अहो 10 पिझ्झा बर्गर एकीकडे आणि आमच्या आईच्या हातची भाकरी एक एकीकडे आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हा फक्त ती केली पाहिजे. बायकोने केलेली भाकरी ना आईने केलेली भाकरी कळती की नाही आपल्याला? किचन तेच, पद्धत तीच, पीठ तेच. पण माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही मम्मी बनू नका, आई बनून जगा आजपासून. हे मम्मी जशी आली ना तसा डेंजर कार्यक्रम चालू झाला. मम्मी आमची आई आम्हाला मारायची. आता मम्मी मारू मारू मारेन ह मी तुला. ते म्हणते मारत नाही मम्मी. हा हे मम्मी पुण्या मुंबई सारखे ठिकाणी तर लय डेंजर असते. ते घसरगुंडी असते अपार्टमेंटच्या चौकात एवढी एवढीशी. त्या घसरगुंडीवरती त्या बाळाला ठेवायचं आणि त्याला बबू पडशील, बबू पडशील. बबू बरोबर पडतोय. बबूला एवढं लागलं की बबूला लगेच दवाखाना. बबूचा कार्यक्रम नसतो. बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये बबू वाकडा. ती नवऱ्याला पण बबू म्हणती, पोराला पण बबू म्हणते. किचन मध्ये हाक मारली की नाही बबू की 2 बबू पडत. बबू नका.
अहो परवा पुण्यात एका ताईंच्या घरी गेलो होतो. खूप वर्ष झालं. ते मला म्हणले की सर एकदा तरी माझ्या घरी या, माझ्या घरी अशा वनस्पती आहेत तशा वनस्पती आहेत. म्हणजे ठीक आहे चला, मलाही काहीतरी नवीन बघायला मिळेल म्हणून गेलो. मग ते मॅडम फक्त बहुतेक बाहेर गेले होते. आम्ही गेलो दरवाज्यात, बांगल्याच्या इथे गेलो, गेटमधून आत गेलो. मॅडम आहे का बघायसाठी फोन केला. तर मॅडम म्हणलं, ओ माय गॉड सर तुम्ही आलाय. होय म्हणलं, तुम्ही कुठं आहे? तर 2 मिनिटात येते, 2 मिनिटात येते. खरंच मॅडमनी तराट गाडी गेट मधनं आत घातली. 4 व्हीलर गाडी आपली मॅडम चालवत आल्या आणि आल्याबरोबर काढतन काढल्या, ए प्रकाश अरे कुठं आहेस तू? इकडे आहे पहिला. अरे तोडकर साहेब येऊन दारात थांबले. तुम्ही घरात काय करतोस? वेडायस का तू? डिक्कीतलं पहिलं सामान घे. डिक्कीतलं सामान घेतलं प्रकाशनं. प्रकाश घरात गेला. मला वाटलं नोकर असेल, आता एवढं कोण राहिलं. आज जाऊन बघतोय तर प्रकाशचा आणि हिचा एकत्र फोटो. नंतर कळलं ते नवरा होता. डेंजर कंडिशन हो. एक मी त्यांच्या घरात कायमच असेल मला वाटतं, कामगार दिन. तर असंच झाला. हसत खेळत जगा, आनंदीत जगा, अगदी कमी खर्चात आपलं शरीर चालतंय. खायला बघा तुम्ही, काही कुठलंही पथ्य पाणी न पाहता तुम्ही काही खाऊ शकता, पण ते पचवण्यासाठी फक्त व्यायाम करा. जो व्यायाम करतोय त्याला काही होत नाही. त्याच्या मसल्समध्ये ताकद पाहिजे, त्याच्या पेशींमध्ये ताकद पाहिजे. हे उपाशी राहून कमजोर शरीर करून, पेशी आतल्या कमजोर करून तुम्ही कशाचं आयुष्य जगताय? पूर्वी शारीरिक कष्ट जास्त होतं म्हणून माणसं 100 वर्ष जगत होती. आज शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे माणसाचं आयुष्य 60-70 वर आलंय ना. कष्टच नाही. मग देव पण म्हणतोय तुला वापरायला जमत नाही शरीर, तर मग नेतो लवकर. त्याला 100 प्रकारचे आजार काही असू दे. ते बीपी शुगर जाऊ दे. थायरॉइड एक 25-30 वर्षापूर्वी थायरॉइड कुठे होता? ऐकलं होतं 30 वर्षापूर्वी थायरॉइड. हे मधीच कुठनं आला? आता नवीन सगळे आजार यायला लागले. कुठनं येतात ते? पूर्वी काहीच नव्हतं, कारण माणसांना आजार बी माहिती नव्हतं आणि काहीच माहिती नव्हतं. फक्त कष्ट करणे, पैसा कमवणे, 4 पैसे कमवणे आणि आपलं आयुष्य व्यतीत करणे एवढंच माहिती होतं. आणि 4च पैसे कमवणे. आता 4 लाख मिळालं तरी समाधान नाही महिन्याला. पूर्वी खूप कमी पैशात माणसांच्याकडे समाधान होतं. आता सुख सुविधा निर्माण झाल्या, पण समाधान मात्र आपण घालवून बसलोय. आणि त्यामुळे शरीराची पूर्ण नासधूस व्हायला लागल्या. पाया पडतो सगळ्यांच्या, तुम्ही हसत खेळत राहा, आनंदात राहा आणि शरीराला थोडे कष्ट द्या. खाल्लेलं पचलं पाहिजे, नाहीतर वेळ झाली म्हणून जेवणारी लोक खूप आहेत. भूक लागली म्हणून आजपासून जेवायला चालू करायचं. बघा, थोडं शारीरिक कष्ट वाढवा, तुम्हाला ऑटोमॅटिक भूक लागायला लागेल. कारण शरीराला गरज नसताना वेळ झाली म्हणून तुम्ही जेवायची वेळ झाली म्हणून जे जेवताय ते पचत नाही. ते शरीरात मध्ये मेधाच्या रूपात म्हणजे चरबीच्या रूपात, कोलेस्ट्रॉलच्या रूपात सगळीकडे साठायला लागतं. विनाकारण आपली तब्येत वाढायला लागते. ते थायरॉइड गिरॉइड हे आहे, हे उष्णतेमुळे होतात. शुगर म्हणजे काय सांगा बरं? मला माहिती आहे, तुम्हाला सगळे आजार माहिती आहेत. प्रत्येक आजाराचं लक्षण सांगा बरं. बीपीचं लक्षण सांगा बरं. एकदा छातीत कळ आली म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला का बाबा? एकदा चक्कर आली म्हणजे बीपीचा त्रास सुरू झाला का? मशीनवरती बघायचो, 160 बीपी करायचं आणि औषध चालू करायचं. हो का? मशीन काय खोटं बोलत नाही, पण तुमच्या शरीराच्या रचनेनुसार, तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येक घटक आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरात ही परमेश्वरानं दिलेली आहे. सगळ्यांची उंची सारखी आहे का? सगळ्यांची ताकद सारखी आहे का? स्त्री पुरुष सारखे आहेत का? पुरुषांच्या ताकदीमध्ये आणि स्त्रियांच्या ताकदीमध्ये फरक आहे की नाही? मग 80-120 वर्ष दोघं पण का? काहीतरी कमी जास्त असायला पाहिजे. स्त्रियांचं बाबा 70 आणि 110, पुरुषांचं 80-120 असं काहीतरी असायला पाहिजे होतं ना. हे कमी जास्त का? या गोष्टी तुम्ही विचार करा. परमेश्वरानं तुमच्याजवळ सगळं दिलेलं आहे. किती घाई गडबडीत जेवा. जेवताना खडा लागला तर तो पोटात जातो का? दुसऱ्या चाव्याला बरोबर तो दाढीत येतो. कुठली चाव्यानं बसवली असेल परमेश्वरानं? केस जातो. कोणते सेन्सर बसवले असतील सांगा बरं? दिले की नाही सगळं? लहान मुलांना काय घालायचं काय नाही हे कोण ठरवते? तिची आई ठरवते. बरोबर आहे का नाही? तसं आपण कसं आयुष्य व्यतीत करायला पाहिजे हे परमेश्वर ठरवत असते. आम्ही काय करतोय? आम्हाला का नाही घाणेरडी सवय काय माहितीये का? त्यात काय नाही काय तर विचित्र करत बसायचं, निसर्गाच्या विरोधात जात बसायचं. हे थोडंसं टाळलं पाहिजे. कारण परमेश्वराच्या पेक्षा काळजी घेणारा तुमचा मोठा कुणी नाही. ना तुमचा मुलगा, ना तुमचा नवरा, ना तुमचा बाप.
ना तुमची बायको, ना तुमची आई, ना कुणी. हे लक्षात घ्या. कुणी नाही, परमेश्वर हाच काळजी घेणार आहे. जरा जास्त दिवस जर बायको आजारी पडली तरी नवरा वैतागतो, आणि नवरा जास्त दिवस आजारी पडला तरी बायको वैतागते त्याला. 4-8 दिवस, 15 दिवस, माझं पटत नसेल तर 15 दिवस मला काय सहनच होत नाही, मला 15 दिवस झोपून टाकतात. बघा की 4 दिवस कौतुक करतील तुमचं, 5व्या दिवशी जरा बघा जरा काहीतरी. 8 दिवसानं म्हणणार अहो असं का करायला लागलाय, घर कसं चालणार. 10 दिवसानं म्हणणार काय बहुतेक गेला. 15 दिवसांत तरी पाणी मागलं ते त्यात थांबा जरा, ही भाषा येणार. कुणी कुणाचं नाही, कुणी कुणाचं नाही. म्हणून स्वतः निरोगी राहणं फार गरजेचं आहे. आणि हे आजार बिजार घ्या आजपासून पाया पडतो, डोक्यातनं काढायचे. हे काय माहिती आहे, सगळा दिमागी गेम आहे. आपल्या मेंदू मधला गेम आहे हा गेम काढून टाकायचा. पूर्वी शाळेमध्ये आमच्या प्रार्थनेला उभारलं का नाही, 2-4 अशीच पडलेली असायची. 11-11:30 वाजता प्रार्थना, उन्हात उभा करायचं. एका दुसरी पोरगी चक्कर येऊन पडलेली असायची, एखादं पोरग चक्कर येऊन पडलेलं असायचं. त्याला त्यावेळेस आमचं मास्तर दवाखान्यात नेत नव्हतं. आमचं मास्तर, मी जरा दिसायला धष्टपुष्ट होतो, तोडकर आले पडलं बघ घ्या त्याला म्हणायचं. त्याला वडत न्यायचं, सावलीत बसवायचं, थोड्या वेळात त्याला पाणी पाजायचं, त्याच्या डोक्यात थोडं पाणी मारायचं, झालं ओके ओके व्हायचं. आता जरा काय झालं मुलाला तर टीचर, आमच्याकडे मास्तर होते, आता टीचर लगेच त्याला हॉस्पिटलमध्येच. आणि पालकांना फोन, हा तुमच्या बबूला चक्कर आली होती, तो पडलेला नव्हताच, फक्त चक्कर आली, अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला ऍडमिट केलेलं आहे, आणि तुम्ही जावा आता बिल भरायला. कशाला पाहिजे, त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित असेल, व्यायाम व्यवस्थित असेल, कशाला चक्कर येते. चक्कर आली म्हणजे झालं का तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झाला का, चक्कर आली म्हणजे शुगर झाली का. शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर चॉकलेट खाल्यावर कसं बरं वाटतं, कधी केला विचार आहे. शुगर आहे ना, गोड चालत नाही ना, मग चॉकलेट खाल्यावर तिची चक्कर का कमी येते. विचार करा. उकिरड्यावरचं खाऊन, कचरा कोंडाळ्यावरचं खाऊन जगणारे प्राणी आहेत. किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्यात सांगा बरं. क्रिएटिन लेवल चेक केलंय. आम्हाला काय माहिती आहे, तपासण्या करायची घाणेरडी सवय. मैत्रिणीच्या सोबत जायचं, तपासणी करायची, आणि ते मग कुठेतरी चरबीची गाठ असली तरी आता चेक करायला जातात, कॅन्सर आहे का बघून येतो. 4 वर्ष झालं मला गाठ आहे, चरबीची आहे का कशाची आहे नेमकी बघून येतो. तुला त्रास आहे का त्याचा. म्हणून फुकटचं तुम्ही जे करताय ना, हे विनाकारण जे आजार तुम्ही घ्यायला लागला ना, हे तेवढे बंद करायचे. बरीच लोक येतात माझ्याकडे. एक तर माग 80-82 वर्षाचं एक जण आलं होतं माझ्याकडे, आणि मला म्हणालंय येऊन पुण्याच्या माझ्या इथं की साहेब माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठली. मग त्यात काय मसाले टाक साठवतो, काय साठवतो, तुला त्रास काय आहे का. नाही त्रास काय नाहीये. मग कशाला आलाय. नाही ते काय होते, हळू 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 अशी पाईप मधून वर येते, मग इकडे धबधबा सुरू होतो का. तुला त्रास काय होतो. त्रास काय नाही, पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल व्हायला लागतात. तुला काय भरती करायचं का मिलिटरी. किडन्या फेल झाल्या होऊ द्या आणि मर तिकडं. आता उगाच त्रास नाही काय नाही. एकदा चक्कर येऊन पडली लगेच बघा गेली, बीपी तपासला, शुगर. माझा एक मित्र आहे, त्याचं बांधकाम सुरू होतं, तो बिल्डर आहे, त्याचं अपार्टमेंटचं काम चालू होतं. समोर एक नवीन काहीतरी झालं म्हणून तिथं तपासणी करायला गेला आणि 160 बीपी निघाला. तो तिथंच चक्कर येऊन पडला. तिथंच बीपी बघितलं 160 झालाय म्हटल्यानंतर तिथंच चक्कर येऊन पडला. लगेच त्याला नेला दवाखान्यात. कसं आहे, मानसिकता फक्त बदला. तुम्हाला विनंती करून सांगतो, परमेश्वरानं तुझं आहे तुझं पाशी म्हणून सगळं सांगितलेलं आहे. हा फक्त आपण काय करतोय, आपण सगळ्या गोष्टी विचित्र करायला लागलोय. जेवणाची वेळ कोण पाळत नाही. सूर्यास्तापूर्वी जेवावं म्हणतात, सूर्यास्तानंतर बुद्ध जेवतात. आमची आजी सांगायची बुद्ध जेवतात म्हणे सूर्यास्तानंतर. तर खरंच आहे, आपण जेवलो तर भूतासारखाच कार्यक्रम आहे. आता 10 आणि 11 वाजल्याशिवाय आणि 12 वाजल्याशिवाय माणसं जेवण झालं, मग ते पचणार कधी सांगा. आणि सकाळी आणि तसे ढेकर देत उठतात. वेळेत जेवलो तर आपण खरंच त्याची पचनक्रिया 10 वाजेपर्यंत 9-10 पर्यंत होईल. 10 नंतर तुम्ही झोपला मस्तपैकी. शरीरामध्ये प्राणशक्ती असते, ती शरीर रिपेअर करत असते. आणि ती जर पचन संस्थेकडे गेली तर शरीर रिपेअर होत नाही, शरीर आजारी पडायला लागतं. लक्षणं सांगा, बीपीचं लक्षण सांगा, शुगरचं लक्षण सांगा बरं. शुगरची माणसं असतील तर त्यांनी शुगरचं लक्षण सांगा बरं. वजन कमी झालं म्हणजे शुगरचं लक्षण आहे का. 5 लक्षणं असतात, त्यातली 3 कमीत कमी आपल्या शरीरात यायला लागतात. तुम्ही
8वी 9वी 10वीची 1900 मला वाटते 94 95 96 97 ची पुस्तकं काढा आणि त्यात बघा शुगरची मधुमेहाची लक्षणं काय दिल्यात त्यातलं तुमच्यात असेल तर या माझ्याकडे मी तुम्हाला बरं करून देतो. चॅलेंज आहे माझं, मी एवढ्या सगळ्यांच्या समोर बोलतो की तुम्ही बरे होऊ शकता, पण त्यातली लक्षणं पाहिजे. लक्षण नाही काय नाही मशीनवरती तपास आहे बघा, ते काय चुकीचं सांगत नाही. मी म्हणलं ना उंची सगळ्यांची सारखीच आहे का? एखाद्याच्या शरीरात 250 शुगर आहे पण लक्षण काही नाही, त्याला त्रास काही नाही, त्याला काय औषधं खायची सांगा बरं. आमच्याकडे पण माझ्या सुद्धाकडं औषधं, माझी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आहे, माझ्याकडे पण औषध तयार होतात, तरी सुद्धा पाया पडून सांगतो माझी सुद्धा खायची नाही. काय गरज नाही तुम्हाला, काहीच गरज नाही. हे फक्त इकडून कमजोर व्हायचं, इकडून विचार करत बसायचं. मला काय झालं तर, मला काय झालं तर, तुला काय झालं तर काय पृथ्वी फिरायची बंद होणार आहे का? आजपर्यंत देवाधिकांनी समाधी घेतल्या, पृथ्वी फिरायची बंद झाली का? सूर्य उगवायचा बंद झाला का? मावळायचा बंद झाला का? जे व्हायचं आहे ते जे दिवस चालू आहे ते आहेतच. कुणी अमावस्या बदलली का? पौर्णिमा बदलली का? देवाधिकांनी समाधी घेतल्या म्हणून काय बदललं का? मग तुम्ही आम्ही मेलो म्हणून काय फरक पडणार आहे? प्रत्येकाला वाटते नाही हो काहीतरी जगायला पाहिजे, आपण व्यवस्थित राहायचंय. खाणं आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी फक्त पाळायच्या आणि जे काय करायचंय निसर्गाने भरभरून तुम्हाला दिलंय आणि कोकणातल्या माणसांना तरी खूप दिलेलं आहे. आणि घरगुती उपाय करा. मी पाया पडतो, माझ्याकडे सुद्धा तुम्हाला माझं सुद्धा तोंड बघायची गरज लागणार नाही, कुणाचंच नाही. हे आपल्या पारंपरिक पद्धतीनं आयुर्वेद हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि हा भारत देशाचा आहे. पण कधी कधी खरंच मला स्वतःला लाज वाटते. माझ्या इथं सेंटरवरती, माझ्या निसर्ग उपचार केंद्रावरती 54 देशातून लोक येतात, बाहेरच्या देशातले, आणि म्हणाल तो पैसा खर्च करायला तयार असतात, म्हणाल तेवढा पैसा. माझ्या इथं काही जास्त बिल होत नाही, 3000 4000 मध्ये माझ्या इथं माणसं बरी होतात. त्यांना ते पटत नाही. 3000 आणि याय जायला त्याच्यात 10 पटीने खर्च जायत असेल त्यांना. एक वेळचं तिकीट 40,000 आणि 50,000 असते त्यांना एक वेळचं. या जायला लाख रुपये खर्च आणि 3-4 हजार रुपये मध्ये माणसं बरी होतात. त्यांना पटत नाही एक एकदा. पण ही सगळी कमी आहे ही आयुर्वेदाच्या, लक्षात घ्या. आयुर्वेदामध्ये समूळ व्याधी समूळ नाश करण्याची ताकद फक्त आयुर्वेदामध्ये. हे बाकी सारखं नाही आहे की डोकेदुखीचं घ्यायचं आणि पित्त वाढवून बसायचं, पित्तासाठी घ्यायचं आणि पोट दुखवून बसायचं, पोटासाठी घ्यायचं आणि गुडघेदुखीचा त्रास सुरू करून घ्यायचा. हे असलं काही आयुर्वेदात नाही. म्हणून पाया पडतो, आयुर्वेद जाणा, आयुर्वेद माना आपल्या भारत देशाचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलंय. माझ्या तर गुडघेदुखीचा त्रास असू दे, कंबरदुखीचा त्रास असू दे, चकती सरकले काय काय, आम्ही 10 मिनिटात ओके करून देतो. 10 मिनिटामध्ये गाड्या लावून. कितीतरी लोक ऑपरेशन सांगितलंय म्हणतात, आम्ही आमच्या इथं आल्यानंतर 10 मिनिटात ओके, अर्ध्या तासात ओके. तुम्ही म्हणणार असं कसं काय? अहो, आपल्या पूर्वीच्या लोकांनी जी मसाज पद्धती काढलेली आहे ना, ते कराटे वगैरे शिकणारे लोक, चायनीज लोक वगैरे आहेत ना, तर त्यांना भारत देशातून ते सगळं शिकून गेलेले आहेत आपल्या. हे लक्षात घ्या. आपले ऋषी मुनी हिथं ऐकत नाहीत म्हणल्यानंतर तिकडे जाऊन शिकवलेलं असणार आहे त्यांना, आहे ना. म्हणजे मला वाटतं काहीतरी 1642 ला काहीतरी एक आहे बघा, ते एका ग्रंथात आहे. 1642 ला आपल्या इथले बौद्ध धर्म तिकडे गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी 80-84 प्रकारचे त्या पद्धती शिकवल्यात. म्हणजे आपण शिकायला काय हरकत आहे बघा. पूर्वी गावात असायचं ना एखादा माणूस हात निसटला बसवून देणारा, गुडघ्यातून दुखतोय, कंबर दुखते बंद करणारे लोक असायचीच ना. आता आहेत का? आता संपलंय. कारण का? आमचा विश्वासच उडलाय त्याच्यावर. पण ती पद्धत आम्ही जिवंत ठेवली. आमच्या तोडकर संजीवनीमध्ये आम्ही ती पद्धत टोटल जिवंत ठेवली आहे. गुडघेदुखी असू दे, कंबरदुखी असू दे, 10 मिनिटांमध्ये करायचं. लगेच पळायला लागतात लगेच. आणि काय चमत्कार नाही हा, आपल्या पूर्वीच्या लोकांचा उपकार आहे खरं तर. आयुर्वेदामध्ये सुद्धा एवढं चांगलं चांगलं सगळं लिहून ठेवलंय. तुम्ही व्हॉट्सअपवरची तुकार जोक ऐकत बसणार, वाचत बसणार, उगाच ही करणार, नवरा कोम्यात, बायको अशी हे तर असले काहीतरी मास्तर गेले कोम्यात, असले जोक तुम्ही ऐकत बसतात आणि असले जोक तुम्ही वाचत बसतात. त्याच्यापेक्षा खरंच झोप शांत पाहिजे असेल ना, बऱ्याच लोकांना बघा निंद्रा नाश आहे, म्हणजे झोप लागत नाही. फक्त आणि फक्त संध्याकाळी अंथरुणावर गेला की पुस्तक उघडायचं, उघडल्याबरोबरच आणि 10 मिनिटात वाचत वाचत तुम्ही कधी झोपला कळणार पण नाही. डोक्यातले विचार सगळे निघून जातील. पण ते वाचन करा. मलाही रोज 10 मिनिटं वाचल्याशिवाय झोप लागत नाही. ही पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण राहिलो पाहिजे की व्याप ताप सगळं निघून जाईल तुमचा. फक्त 10 मिनिटं वाचन करा. आयुर्वेदावरची पुस्तक वाचा. तुम्हाला सुद्धा घरगुती उपाय बरेच माहिती होतील. ते करून बघा. श्रद्धेने केल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात.
पण तुमचा भरोसाच नसेल तर सुवर्ण भस्म सुद्धा काही काम करू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. परमेश्वरानं जे दिलंय ते मान्य करायचं. तुम्हाला शरीरात जे दिलंय ते आपण मान्य करायला पाहिजे का नाही सांगा बरं. वयामानानुसार काही काही गोष्टी होत जातात. त्याच्यावरती एकच पर्याय आहे, खाणं व्यवस्थित ठेवणं आणि व्यायाम व्यवस्थित करणं. दुसरं काही नाही. इतर प्राणी पक्षी बघा, वय आता माझं म्हातारपणी कसं व्हायचं एखादी म्हस म्हणती का सांगा की. कधी केलाय विचार? वाघाने विचार केलाय का सांगा. काय आता मी माझं शेवटचं आयुष्य कसं करू, शिकार नाही जमली तर मी काय खाऊ? काय नाही. ते मरून जातात. 3-4 दिवस उपाशी राहतात, 5 दिवस उपाशी राहतात, मरून जातात. आमची मात्र मरायची सवय मात्र काय सांगायचं मला, मरण नको आहे बघा. आणि काम पण नको, व्यायाम पण नको. ते महिला मंडळ तरी लवकर जाताच ऐक नाही. नुसतं म्हणायचं हे मुलाचं लग्न बघितलं, सुनेचं तोंड बघितलं की मी जायला मोकळी. जा बघू, शपथ आहे तुला गेलीस तर बघ. कुणी जाईल ना? किती मेले आजपर्यंत सासवा? सुनेचं तोंड बघून किती मेल्या सांगा बरं. लग्न झालं मुलग्याचं, सुनेचं तोंड बघितल्याने म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? पण त्या नातवाचं तोंड बघणार. पुढं आशा लागली तिला नातवाची. बर, नातवाचं तोंड बघावं हिनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? फाशी घ्यावी का नाही? हा म्हणजे नातवाला आजीचं सुख नको का? आजी पाहिजे की नातवाला? कुठपर्यंत आजी 10वीची परीक्षा दिली, ठीक आहे, 10वीचा रिझल्ट आला, निकाल ऐकावून म्हातारीनं काम करून घ्यावं का नाही? मरत नाही. आता म्हणजे एवढा मोठा झाला तर त्याचं लग्न बघितल्याशिवाय मी मरतो का? आणि चुकून त्यातनं जर नंबर लागलाच तर नातवाला बोलवून काय म्हणते, तुझ्या पोटी मीच येणार आहे, म्हणजे तू आमची पाठलाग सोडू नको, तू जाऊच नकोस ना. लय डेंजर असते. आणि हसायच्या नावावर लय महिलांचं ते आत्ताच्या मुली आहेत ना, तरी जरा आमच्या जुन्या माता भगिनी ओके आहेत. आत्ताच्या पोरी हसता असत नाही. ते मोबाईल मध्ये करून उंदरासारखं तोंड करायचं, लिपस्टिक लावायचं. लावा, सुंदर दिसतं, आम्ही काय नको म्हणत नाही, लावा. वाटायलाच काय, सगळ्या तोंडाला मरकटा चालू. पण हसा की, हसायला काय बिघडतं? की अशी हसतात का नाही, समोरच्याचा गैरसमजच व्हायला पाहिजे. हा अहो, ते मुंबईला माझ्या गावाकडचे मित्र मला म्हणले सगळीकडे येतो, आम्हाला फक्त एकदा निघले का फिरायला म्हणाले. चला म्हणलं मुंबईला. एका मॉलला नेलं फिरायला. त्या एका मॉलच्या समोर एक ताई मस्तपैकी साडी वगैरे नेसून लिपस्टिक लावून उभारलेल्या, आणि त्याला बघितल्यानंतर तिनं असं केलं, तिच्या बाजूला जाऊन उभारलं. मी म्हणा तिथं का उभारलाय? चल म्हणा. म्हणजे तू जा, तुला काही कळत नाही मला. म्हणते तू जा. मी म्हणलं काय जा? काय नाही म्हणते, मला तिनं फुनिवलंय, तू जा. असं अशी पद्धत आहे. नाही खरं आहे बाबा, सुंदर दिसणं प्रत्येकाचा अधिकार आहे, सुंदर दिसायला पाहिजे. पण त्यासाठी काय माहिती आहे, ज्याला कष्ट आहे ना, जो व्यायाम करतोय ना, त्याला मेकअप करायची गरज लागत, तो ऑटोमॅटिक सुंदर दिसतो. आणि ज्याला काय कामच नाही, तो पाक पांढरा खड असला तरी कणकीचा लाटा ठेवल्यावर त्याचा उपयोगच नाही. नाही याला उठून द्या, कुणीतरी मळल्याशिवाय ह्याची चपाती तयार होत नाही. अशी परिस्थिती आहे. पोट एवढं दांडगं, चप्पल उडालेलं. मला बरीच लोक म्हणतात तुमचे केस डुप्लिकेट आहेत का? बरीच अहो युट्यूब वरती पण वाचा तुम्ही, कमेंट्स मध्ये असतात, सर तुमचे केस डुप्लिकेट आहेत का? अहो आमची आई मारून मारून तेल लावायची आम्हाला, माहिती आहे, म्हणून अजून टिकले ते. आजी आमची बघायला पाहिजे, बडवायचीच. तेल लावू नको म्हणलं की असा ठोका टाकायची का नाही. आम्ही सगळं तेल, शाळेत जाताना असं तेल पुसत 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 शाळेत जात. ते कॉलर सगळं काळं असायचं. हा, आणि ठोका टाकला का नाही, इकडला शिंबूड इकडं, ते असा पुसायचा. हे शेमडानं चमकायचं, हे तेलानं चमकायचं, असा मेकअप असायचा. हा, लहानपणी अहो शेंबडीच आम्ही सगळी, खेडेगावातली आम्ही पोरं. आम्हाला माहिती नव्हतं सर्दी होती आणि काय होत्या. साधारण कदा नाकं लिपलेली, हिरव्यागार नाळी. हे तुमच्याकडे हायवे आत्ता झालाय, आमचा हायवे साधारण कदा वाहत असायचा. हा, दोन्ही नागपुडीत असं खाली हिरवी गार आहे, ती ओटावरून येताना एवढं भारी वाटायचं. असं एकदम स्लो मध्ये यायचं, आता पडते वाटतं पडते वाटतं, लय भारी वाटत होते. असं आम्ही शाळेत गंमत करायचं. असं सगळे मित्र बसलो ना, आता बघा आता कुणाचं येतंय बघायचं, असं करायचं. ते बरोबर असं आलं ना, तर पटणारी मास्तर ओरडायचे, ए शेंबड्या म्हणलं की फार कण वाढायचं.
आणि ते सगळं नाकात बसत नव्हतं, सगळं गिळायचं ते डायरेक्ट. हा, अशी परिस्थिती होती आमची त्यावेळी लहानपणी. जून महिन्यात शाळा सुरू होताना चड्डी घेतली, खाकी चड्डी, पांढरा शर्ट, दुसरं काय नव्हतं. आणि ती खाकी चड्डी 15 ऑगस्ट पर्यंत फाटलेली असायची. 14 ऑगस्टला आम्हाला दुपारनंतर सुट्टी असायची कपडे धुण्यासाठी, कारण एक ड्रेस असायचा. आत्ताच्या मुलांसारखं नाही 5-5 ड्रेस, आम्हाला एक ड्रेस. आणि ते पण फाटला असेल तर शिवून या, मास्तर सांगायचं शिवून या. आमची आजी शिवायची, लाल एवढं कापड घ्यायचं, इथं ठिगळ लावायचं. 15 ऑगस्टला आम्ही असं जायचं, प्रभात फेरीला असं इकडं हात ठेवून, कारण फाटलेली असायची चड्डी. हा, शाळेत जाताना तसंच. आणि ते पण चड्डी अगदी ते तंबूला कापड असते की नाही ताडपदरीचं, ट्रकवरती झाकायला, तसं जाडच्या जाड चड्डीचं कापड असेल तरी ती फाटायची अशी. तर आम्हाला लहानपणी कपडे कधी मापातली मिळाली नाही. घेतानाच वाढत्या अंगाला म्हणून ढगडी घ्यायची. अंग वाढ असतोपर्यंत ती जुनी झालेली असायची, फाटलेली असायची. ज्यावेळेस ते मापात यायची त्यावेळेस निम्म्यार्धी फाटलेली असायची. म्हणजे ज्यावेळेस मापात त्यावेळेस फाटकी, आणि मापात नाही त्यावेळेस चांगले, त्यावेळेस मापात नाहीत, अशी परिस्थिती होती. चला, तर आयुष्य जगायला खरंच त्यावेळेस समाधानाचं आयुष्य होतं. आत्ताच आयुष्य बघितलं तर काय नाही. आता मोबाईल मध्ये ह्याच्यामध्ये ते सेल्फी काढणाऱ्यांचा तर मला रागच येते. काय सांगायचं, एखादं मेलं बिलं तर याचा फोटो सरळ कसा मिळायचा कुणाला असलं फोटो. आम्ही एकदा निघालो होतो नवरा बायको, त्या नदीच्या काठावरती ते कट्टा असतोय ना, त्याच्यावरती दोघं नवीन कपल होतं, फोटो काढायला. आणि ते नवरा तोंड वाकड करत म्हणतात, ते नवरीनं असं पकडलेलं, हो जरा हसा की म्हणून असं मारलं, ते पडलं नदीतच पडलं. ती परिस्थिती आहे. आणि त्याच्यात कुठे दिसणार म्हणून बघत्या तर ते खाजवा वरडायला. अशा लय गमती जमते. पण चला असू दे, साध्या साध्या गोष्टीतून आज पाया पडतो. माझ्याकडून काय घेऊ नका, चालतंय. फक्त आजपासून धाडस घ्या. तुम्ही स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा. स्वतःचं शरीर स्ट्रॉंग करायचं असेल तर मानसिकता स्ट्रॉंग करा. बघा, कुठलाही आजार तुम्हाला काय करू शकत नाही. जर तुम्ही इकडून जर खराब झालात, मानसिकता जर तुमची बिघडली, तर मग मात्र तुम्हाला परमेश्वर सुद्धा साथ देत नाही. फक्त मानसिकता बदला. आजपासून स्ट्रॉंग, काही असू दे, काही होऊ दे, घाबरायचं नाही.